लोह खनिज, फॉस्फेट अँड तांबे हे तुम्हाला खनिज आढळणार आहे. त्याचसोबत तुमचं डोलामाइट, चुनखडी आणि चिनी माती. सो अशा प्रकारचे जे पण काही मिनरल्स वगैरे आहेत हे तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली या छोटा नागपूर पठाराच्या भागामध्ये जास्त दिसून येतील. जगात जेवढं लोह खनिज उत्पादन होतंय त्यात मात्र तुम्हाला 8% भारतातून येतंय. टर्शरी कालीन कोळशामध्ये मोस्टली लिग्नाइट आणि पीट या 2 टाईपचाच कोळसा आढळतो. मित्रांनो, आपण ज्यावेळेस भारताचा आर्थिक भूगोल हा टॉपिक ज्यावेळेस अभ्यासतो तर यामध्ये आपल्याला अनेक सारे महत्त्वाचे मुद्दे अभ्यासावे लागतात आणि ज्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे भारताच्या खनिज संपत्तीचा आणि ऊर्जा संसाधनांचा आढावा. सो या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण पूर्ण एक खनिज संपत्ती कशा प्रकारची आहे भारतातली या संबंधित महत्त्वपूर्ण फॅक्च्युअल डेटा काय आहे तर ही सर्व माहिती आपल्याला या टॉपिक मधून अभ्यासायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या खनिज संपत्ती या टॉपिकला. बेसिकली बघा, भारतामध्ये ऊर्जा संसाधनांचा जेव्हा तुम्ही विचार करतात तर या ऊर्जा संसाधनांमध्ये अनेक घटक जे आहेत हे तुम्हाला बघावे लागतात. पण त्यामध्ये जो प्रायोरिटीवाला फॅक्टर आहे तो म्हणजे की या पूर्ण खनिज संपत्तीचे भारतामध्ये असलेले पट्टे कोणते आहेत किंवा खनिज संपत्तीचं वितरण कसं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे वितरण समजणं खूप आवश्यक असतं. जसं की आपल्याला एकदा डिस्ट्रीब्युशन त्याचं लक्षात आलं, खनिज संपत्ती अभ्यासणं हे खूप सोपं होत असतंय. ठीक आहे. सो मग आता आपण या ठिकाणी भारताच्या या संपूर्ण खनिज संपत्तीचा जेव्हा विचार करतो तर या खनिज संपत्तीचं एकंदरीत आपल्याला भारतातलं वितरण बघायचं आहे आणि त्यासाठी आपण सर्वात अगोदर भारतीय खनिज संपत्ती हा टॉपिक जो आहे हा किती इम्पॉर्टंट आहे याबद्दलची काही माहिती बघूया. फर्स्ट ऑफ ऑल खनिज या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे मित्रांनो, की ॲक्च्युअलमध्ये खनिज काय असतात किंवा खनिज या शब्दाचा अर्थ काय होत असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी बघतो की खनिज म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त जे मूलद्रव्य असतात तर या एक किंवा एकापेक्षा जास्त मूलद्रव्यांचं असणारं हे एक मिश्रण आहे. इट्स अ कंपाऊंड, बरोबर की नाही, की ज्यामध्ये अनेक सारे एलिमेंट्स किंवा अनेक सारे कंपोनंट्स तुम्हाला त्यामध्ये दिसतील की ज्यापासून तुमचं मिनरल्स तयार होत असतात आणि हे ऑल कंपोनंट्स जे असतील हे कुठून आलेले असतात, हे भूकवचामधून आलेले असतात. अर्थचा जो क्रस्ट पार्ट आहे या क्रस्टमधून आपल्याला हे ऑल मिनरल्स जे आहेत हे या ठिकाणी मिळत असतात. मग आता भूकवचातून खणून काढलेला हा जो घटक आपण बघतो ज्याला आपण एकंदरीत मिनरल्स म्हणतोय तर हे जे मिनरल्स आहे या मिनरल्समधून आपण धातुक म्हणजे आपण म्हणू शकतो की या मिनरल्स पासूनच आपण धातुक मिळवू शकतोय. लक्षात आलं का, आपल्याला यापासून धातू मिळत असतात. मग धातुक मिळवले की त्या धातुकांवर प्रक्रिया करायची आणि तुम्ही धातू मिळवू शकतात. म्हणजे मिनरल्स जे आहेत हे आपल्याला अगदी रॉ फॉर्ममध्ये आढळतात, म्हणजे कच्चं खनिज ज्याला म्हणत असतो आपण. मग त्या कच्च्या खनिजाला प्रोसेस करावी लागते आणि प्रोसेस केले की मग तुम्हाला मेटल्स मिळत असतात. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ओर्स मिळत असतात. ओर्स म्हणजे धातुक आणि देन त्याला प्रोसेस करून जे ओर्स मेटॅलिक असतील तर त्यापासून तुम्ही मेटल्स मिळवू शकता. जे नॉन मेटॅलिक असतील त्यापासून तुम्हाला मेटल्स मिळणार नाही. मग सर एकंदरीत भारतामध्ये जर आपण ह्या खनिजांचं वितरण बघायला गेलो की खनिज संपत्ती भारतात तर काही सर्वत्र समान पद्धतीने नाहीये. काही ठिकाणी कमी आहे, काही ठिकाणी जास्त आहे. इव्हन तर नाहीये ना, रिसोर्सेस डिस्ट्रीब्युशन हे बाय नॅचरल आपल्याला कमी जास्त प्रमाणात दिसेल. पण मग यामध्ये विशेष जे वितरण आहे हे तुम्हाला द्वीपकल्पीय पठारावर बघायला मिळत असतं आणि द्वीपकल्पीय पठारावर असलेलं हे खनिजांचं वितरण जे आहे हे तुम्हाला अग्निजन्य आणि रूपांतरित खडक जे आहेत तर या अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांच्या संपर्कात तुम्हाला हे जास्त बघायला मिळत असतंय. मग सर आता जसं तुम्ही आम्हाला सांगितलं की हे वितरण जे आहे हे काही सिंपल नाहीये किंवा आपण म्हणू शकतो सिमिलर नाहीये. मग भारतातल्या जर आपण राज्यांचा या ठिकाणी विचार केला तर असे कोणते कोणते राज्य आम्ही इथे कन्सिडर करू शकतो की ज्या राज्यांमध्ये आम्ही म्हणणार की आपल्याला हे खनिजांचं वितरण जे आहे हे जास्त करून आढळून येत आहे. एकंदरीत यामध्ये तुम्हाला 17 राज्य असे दिसतील की ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खनिज संपत्ती तुम्हाला बघायला मिळेल की ज्याला आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो की हे खनिज समृद्ध राज्य आहेत. आणि काही राज्य तुम्हाला असे बघायला मिळतील की जे मोजके राज्य आहे की ज्यामध्ये तुम्हाला खनिज जे आहेत हे कमी प्रमाणामध्ये आढळतील. मग सर जे जास्त प्रमाणात आहेत त्याबद्दल काय सांगणार, तर त्यामध्ये तुम्हाला झारखंड, छत्तीसगड, ओडिसा, बिहार, वेस्ट बेंगॉल, MP, कर्नाटक, केरळ
देन महाराष्ट्र, तमिळनाडू, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि आसाम हे असे राज्य तुम्हाला दिसून येतील की ज्या राज्यांमध्ये तुम्हाला मॅक्झिमम जास्त प्रमाणामध्ये खनिज संपत्ती जी आहे ही आढळते. हे तुमचे सर्वात जास्त खनिज आढळणारे राज्य आहे. बरं सर, मग ज्या ठिकाणी कमी प्रमाणात आढळतं ते काय सांगणार? मग कमी प्रमाणामध्ये बघितलं तर यूपी, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि गंगा नदीचं खोरं. आलं लक्षात? सो हे असे काही भाग तुम्हाला दिसतील की भारतामध्ये एकंदरीत खनिजांचं जे वितरण आहे, हे खनिज वितरण डिस्ट्रीब्युशन जे आहे हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे. आणि इझी पॉईंट आहे, असं काही अवघड पॉईंट नाहीये. मग सर, हे जे वितरण आपण बघत असतो, नुसतं मी झारखंड बोललो, झारखंडमध्ये आपल्याला हे वितरण दिसतंय अशी गोष्ट तर नाहीये. झारखंडमध्ये सुद्धा असे काही स्पेसिफिक भाग असतील ना की जे विशेष करून खनिजांसाठी प्रसिद्ध आहेत. मग तुम्हाला हेच असे काही भाग जे आहेत हे लक्षात घेणं गरजेचं राहील. मग आता सुरुवातीला आपण काय बघूया की पहिल्यांदा जे काही खनिजांचे भारतातले पट्टे आहेत, बरोबर की नाही, ज्याला आपण मिनरल बेल्ट्स म्हणत असतो, तर असे काही प्रमुख मिनरल बेल्ट्स आपण या ठिकाणी बघणार. त्यातल्या त्यात भारतामध्ये सर्वात जास्त खनिज आढळणारे जे प्रमुख राज्य आहेत, तर या प्रमुख राज्यांचे काही भौगोलिक प्रदेश तुम्हाला इथे दिसतील. मग सर, हे प्रमुख भौगोलिक प्रदेश जे आहेत हे जरा व्यवस्थित सांगा. जसं की झारखंडमध्ये, ओडिसामध्ये आणि वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला हे आढळतात. तर झारखंडचे जे प्रदेश आहेत तर या प्रदेशांमध्ये तुम्हाला दिसणार आहे धनबाद आहे, हजारीबाग, पलामू, रांची, सिंगभूम आणि संथाल परगाना. हे असे झारखंडच्या या राज्यामधले काही भौगोलिक प्रदेश तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत की जे विशेष करून भारतामध्ये खनिजांसाठी प्रसिद्ध आहेत. सर, ओडिसामध्ये पण आम्ही ऐकलंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये खनिज आढळतात, तर मग ओडिसातले प्रदेश कोणते येतात? सो ओडिसा या राज्यातल्या भौगोलिक प्रदेशांबद्दल बघितलं तर तुम्हाला कटक, ढेंकानल, केओनझार, कोरापुट, मयूरभंज, संबलपूर आणि सुंदरगड. सो हे असे काही भौगोलिक प्रदेश आहेत की जे स्पेसिफिकली ओडिसा या राज्यात तुम्हाला दिसतील आणि ओडिसा या राज्यामध्ये आढळणारे अनेक खनिज जे आहेत हे या भौगोलिक प्रदेशांमध्ये तुम्हाला दिसून येतील. अजून वेस्ट बेंगॉल मधली रचना की सर, वेस्ट बेंगॉलमध्ये मला बनकुरा, वीरभूम, मेदिनापूर आणि परुलिया हे असे वेस्ट बेंगॉलमधले भाग आहेत की जिथे मला खनिज संपत्ती जास्त दिसेल. हे लक्षात घ्या, ही पूर्ण इन्फॉर्मेशन जी तुम्हाला मी सांगतोय ही मोस्ट सॉर्टेड आउट इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे, मोस्ट सॉर्टेड आउट आहे की यामध्ये राज्यनिहाय जर तुम्ही भौगोलिक प्रदेश किंवा लोकेशन्स जर बघायला गेले तर तुम्हाला नुसतं या प्रदेशांवरून पण ओळखता आलं पाहिजे की हे प्रदेश कोणत्या राज्यांमधून आहे. कारण मोजके राज्य आहेत आणि मोजके प्रदेश आहेत की जे तुम्हाला खनिज संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर की नाही. आता भारतामध्ये मी जसं सांगितलं की सर्वात जास्त खनिज आढळणाऱ्या राज्यांचा जर तुम्ही विचार करायला गेले तर तुम्हाला जे राज्य दिसत आहेत ते तुम्हाला सांगितले. आणि यातही जे सर्वात मॅक्झिमम खनिज आढळेल ते झारखंड, ओडिसा आणि वेस्ट बेंगॉल दिसेल तुम्हाला, ज्याचे मी भौगोलिक प्रदेशही तुम्हाला स्पेसिफिक सांगितलेले आहेत. मग सर, हे जे खनिजांचे पट्टे तुम्ही आता आम्हाला सांगत होते, तर या खनिजांच्या पट्ट्या संबंधित काही इन्फॉर्मेशन जर आपण बघितली, जसं की फॉर एक्झाम्पल छोटा नागपूरचा पठार. आता छोटा नागपूर पठार हा जो क्षेत्र येतो यामध्ये तुमचे कोणते कोणते राज्य समाविष्ट आहेत त्याचाही विचार करायला लागेल. जसं की झारखंड आहे, छत्तीसगड आहे, ओडिसा आहे, त्याच्यानंतर बिहार आहे, वेस्ट बेंगॉल आहे. सो हे असे जे राज्य आहेत तर या राज्यांचा जो प्रदेश कन्सिडर केला जातोय, तर ह्या राज्यांच्या प्रदेशासंदर्भात विचार करताना मला दिसेल की छोटा नागपूर पठारामध्ये हे प्रदेश आहेत आणि यामध्ये आढळणारे खनिज कोणते कोणते आहेत. आता जर तुम्हाला विचारलं की सांगा की छोटा नागपूर पठार हे कोणत्या प्रकारच्या विशेष खनिजांसाठी प्रसिद्ध आहे, तुम्ही सर एवढी यादी लक्षात ठेवायची आहे का? तुम्हाला हा पॉईंट मी कोणत्या अप्रोचने सांगितलेला आहे की तुम्हाला खनिजांचे पट्टे माहिती पाहिजे. आता अनेक साऱ्या खनिज पट्ट्यांमध्ये अनेक सारे कॉमन मिनरल्स असतात, त्यामुळे हे तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड जाईल. बट हे कॉम्प्लिकेटेड जाण्यापेक्षा फक्त याच्याकडे एक ओव्हरव्ह्यू म्हणून लक्ष द्या. खनिजांचे जे नाव आहे याच्यामध्ये फक्त एक ओव्हरव्ह्यू म्हणून लक्ष द्या. मात्र जो खनिजांचा पट्टा मी सांगतोय त्यात समाविष्ट राज्य मात्र हा सिरियस पॉइंट आहे. आलं लक्षात?
खनिजांचा पट्टा कोणता आहे भारतातला आणि या संबंधित राज्य कोणते आहेत हे मात्र तुमच्यासाठी मॅन्डेटरी पॉईंट आहे. अँड अपार्ट फ्रॉम धिस हे जे काही मिनरल्स आहेत हे तुमचं असं समजून घ्या की तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करतोय की जेणेकरून तुम्हाला थोडा अंदाज येईल की कोणत्या भागात काय आहे नेमकं. सो आता जर तुम्ही इथे नोटीस केलं की छोटा नागपूर पठार जर मी बघतोय सर, तर यामध्ये कोणते कोणते खनिज आढळणार आहेत. सो या छोटा नागपूर पठारामध्ये आढळणाऱ्या खनिजांचा विचार करूया. यामध्ये तुम्हाला कोळसा, अभ्रक, मँगनीज बघायला मिळेल. कोळसा, अभ्रक, मँगनीज, क्रोमाइट, इल्मेनाइट अँड बॉक्साइट. देन लोह खनिज, फॉस्फेट अँड तांबे हे तुम्हाला खनिज आढळणार आहे. त्याचसोबत तुमचं डोलामाइट, चुनखडी आणि चिनी माती. सो अशा प्रकारचे जे पण काही मिनरल्स वगैरे आहेत हे तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली या छोटा नागपूर पठाराच्या भागामध्ये जास्त दिसून येतील. अँड देन याच प्रमाणामध्ये भारतातले इतरही काही प्रमुख भाग किंवा प्रमुख क्षेत्र तुम्ही लक्षात ठेवा की ज्या प्रमुख क्षेत्रांमध्ये मुख्य आपल्याला अनेक सारे खनिज आढळणार आहेत. मग असे सर इतर पट्टे कोणते आहेत की जसं पहिला पट्टा मी सांगितला की छोटा नागपूर पठार आहे. दुसरा एक पट्टा तुम्हाला दिसेल की ज्याला मध्यभूमीचा पट्टा म्हटलं जातं. देन आपल्याला एक दक्षिण पट्टा बघायला मिळत असतो. देन आपल्याला एक वेस्टर्न बेल्ट बघायला मिळतो. देन आपल्याला एक नैऋत्य साऊथ वेस्टवाला पट्टा बघायला मिळतो. एक हिमालयीन बेल्ट आपल्याला दिसतो आणि एक तुमचा इंडियन ओशिनवाला पार्ट बघायला मिळतो. की सर जर आता हे सगळे महत्त्वाचे घटक जर मी बघतोय तर यामध्ये मला जो प्रायोरिटीवाला पॉईंट आहे तो प्रायोरिटीवाला पॉईंट काय येणार आहे की यामध्ये तुम्हाला मात्र हे जे राज्य येतात ते लक्षात ठेवायचे जास्त करून. जसं की आता मध्यभूमीचा पट्टा जर मी सांगितला तर मध्यभूमीचा पट्टा म्हणजे भारताच्या मध्यभूमीचा पट्टा की ज्यामध्ये समाविष्ट राज्य आहे छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र. काय आहेत? छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड महाराष्ट्र हे तुमचे या मध्यभूमीच्या खनिज पट्ट्याशी संबंधित असलेले प्रदेश आहेत. बरं सर मग या मध्यभूमीच्या पट्ट्यामध्ये संबंधित जो भाग आहे यात मला काय दिसतंय तर यामध्ये मला मँगनीज, बॉक्साइट, अभ्रक, तांबे, ग्रॅफाइट, चुनखडी, देन लिग्नाइट अँड संगमरवर हे मला घटक बघायला मिळतात. मँगनीज, बॉक्साइट, अभ्रक, तांबे, ग्रॅफाइट, चुनखडी, लिग्नाइट अँड संगमरवर जे आहे हे आपल्याला खडक जे आहेत हे जास्त करून बघायला मिळतील. सो अशी ही एकंदरीत रचना आहे. बरं सर हा जो पट्टा झाला हा मध्यभूमीचा पट्टा झाला. देन सर दक्षिण पट्टा की जो साऊदर्न पार्ट आहे आपल्या इंडियाचा. मग साऊदर्न पार्टमध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू काय आहे? तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू हा तुमचा दक्षिण पट्टा आहे आणि यामध्ये आढळणारे खनिज आहे गोल्ड, लोह खनिज, क्रोमाइट, डोलोमाइट, मँगनीज, लिग्नाइट, अभ्रक आणि इल्मेनाइट, बॉक्साइट, जिप्सम, ॲस्बेस्टॉस अँड चुनखडी. आलं लक्षात सर्वांना? येस. सो ही जी एक पर्टिक्युलर रचना आहे ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. देन सर पश्चिम पट्टा काय आहे? वेस्टर्न बेल्ट काय आहे? वेस्टर्न बेल्ट. आता या वेस्टर्न बेल्ट संदर्भात जर तुम्ही बघितलं तर या वेस्टर्न बेल्टमध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे? यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की तांबे, शिसे, जस्त आणि युरेनियम. तांबे, शिसे, जस्त आणि युरेनियम आहे. देन अभ्रक, ॲस्बेस्टॉस, मौल्यवान खडे आणि काही पेट्रोकेमिकल किंवा नैसर्गिक वायू, पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू हे मात्र तुमचे वेस्टर्न पट्ट्यात दिसतील की जो वेस्टर्न पट्टा आहे राजस्थान, गुजरात अँड महाराष्ट्र. हे तुम्हाला ओव्हरऑल इंडियाचं मी खनिजांचं वितरण सांगतोय. सो हे तुम्हाला थोडं प्रायोरिटीने जरा लक्षात ठेवा. ही जी माहिती आहे ही तुमच्यासाठी खूप मॅन्डेटरी माहिती आहे की तुम्हाला कोणत्या राज्यांचा संदर्भ कोणत्या प्रकारच्या खनिजांशी निगडित येतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बर. देन नैऋत्य पट्टा, साऊथ वेस्ट बेल्ट. साऊथ वेस्ट बेल्ट जो आहे यामध्ये तुमचं गोवा, कर्नाटक आणि केरळ येतोय. आता हा तुमचं बघा तुम्हाला इकडे
केरळ नव्हता, तुम्हाला हा जाणवला पाहिजे की सर तेलंगणा आला, आंध्र प्रदेश आला, कर्नाटक आला, तमिळनाडू आला, बट सर यामध्ये तुमचं केरळ का नाहीये? सो केरळ जो आहे हा साऊथ वेस्ट बेल्ट म्हणून कन्सिडर होतो, की ज्यामध्ये तुमचं गोवा, कर्नाटकचा साऊथ वेस्ट पार्ट अँड देन केरळ राज्याचा साऊथ वेस्ट पार्ट हे आपण बघत असतो. ठीक आहे. मग आता यामध्ये जर तुम्ही बघितलं, या पर्टिक्युलर गोवा, कर्नाटक अँड केरळ यामध्ये आढळणाऱ्या ज्या खनिजांची रचना आपण बघतो, या खनिजांमध्ये तुम्हाला दिसणार आहे लोह खनिज, झिरकॉन, इल्मेनाइट, चिनी माती, बॉक्साइट, अभ्रक, त्यानंतर तुमचं गार्नेट, त्याच्यानंतर सोपस्टोन अँड मोनाझाइट प्रकारची वाळू हे तुम्हाला या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये दिसून येणार आहे. हे मात्र तुम्ही जरा विसरायचं नाही. आलं लक्षात सर्वांना? सो हा एक पर्टिक्युलर पार्ट जो आहे हे आपण जरा लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना? येस. सो हे आपण लक्षात ठेवा. देन हिमालयीन पट्टा. हिमालयीन पट्ट्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हिमालयीन पट्ट्यांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे पूर्ण हिमालयाची रांग असणारे जे राज्य आहेत, हिमालयाशी संबंधित रांगेचे राज्य हे तुमचे या ठिकाणी कन्सिडर होतील. अभ्रक मीन्स तुमचं मायका, मायका मायका, ठीक आहे, MICA मायका. हिमालयीन पट्टा जर तुम्ही बघितला तर या हिमालयीन पट्ट्यामध्ये तुम्हाला पूर्ण हिमालयाशी कनेक्टेड असलेले जे राज्य आहेत, या हिमालयाशी कनेक्टेड राज्यांचा इथे संपर्क घ्यायचा आहे. मग आता त्यामध्ये अनेक राज्य आहेत की जे तुमचे हिमालयाच्या रांगांशी कनेक्टेड आहे. जसं तुम्ही पूर्ण जम्मू काश्मीर, लडाख सारखा काही युनियन टेरिटरीचा पार्ट झाला, उत्तराखंड झाला, हिमाचल प्रदेश झाला, UPचा पार्ट झाला, बिहारचा नॉर्दर्न पार्ट झाला, त्याच्यानंतर तुमचं सिक्कीमचा झाला किंवा अरुणाचल प्रदेशचा झाला. सो असा हा जो पूर्ण पट्टा आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बरं सर, मग ह्या पट्ट्यात कोणत्या खनिजांना जास्त वेटेज आहे, म्हणजे कोणते खनिज तिथे जास्त दिसतात बरं मग आम्हाला? मग या पार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तांबे, शिसे, जस्त, बॉक्साइट, अँटीमनी, निकेल, कोबाल्ट, टंगस्टन, गोल्ड, सिल्वर, जिप्सम, त्याच्यानंतर चुनखडी, पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायू, नॅचरल गॅस. सो हे सुद्धा तुम्हाला या हिमालयीन पट्ट्यामध्ये मोस्टली बघायला मिळतात. हिमालयाच्या पट्ट्यामध्ये हे घटक आढळताना दिसतील. आलं लक्षात सर्वांना? बरं. सो देन हिंदी महासागर. आता सर हिंदी हा शेवटचा पॉइंट येतो या पट्ट्यांमध्ये. हिंदी महासागरच्या पट्ट्यात काय आहे किंवा कोणता भाग येतो? आता तुमचा हा पूर्ण कॉन्टिनेंटल शेल्फचा एरिया कन्सिडर करायचा, की जो कॉन्टिनेंटल शेल्फ एरिया अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यामध्ये असतो. सर हे कॉन्टिनेंटल शेल्फ काय असतो? आता कॉन्टिनेंटल शेल्फ म्हणजे किनाऱ्याचा समुद्राच्या खाली गेलेला भाग आपण म्हणतोय. ठीक आहे, म्हणजे किनाऱ्याचा असा भाग की जो एकदम थोडासा उताराचा असतोय आणि ज्या ठिकाणी सागरी पाण्याची ती लेवल दिसून येते आपल्याला. मग आता आपण म्हणू शकतो की सर भूमंच, आता भूमंच हे सागरी तळरचनेचा पार्ट म्हणून आपण बघतो. मग त्या भागामध्ये तुम्हाला काही खनिजं आढळतील. बोथ साईड आहे, की जसं अरबी समुद्र असेल तर तुमची वेस्टर्न साईड आली, बे ऑफ बेंगाल आला तर ती तुमची ईस्टर्न साईड आली. मग या दोन्ही साईडचा कॉन्टिनेंटल शेल्फ एरियावर आढळणारे जे खनिज आपण म्हणतो, मग त्यामध्ये मोस्ट प्रोबॅबिलिटी असते पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, मँगनीज, बेरियम, सिलिकॉन, टिटॅनियम, सोडियम, पोटॅशियम, क्रोमियम, देन तुमचं मॅग्नेटाइट, इल्मेनाइट अँड गार्नेट हे तुम्हाला बघायला मिळतील, की जे मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये आढळणारे खनिज आहेत. सो हे काही स्पॉट्स जे आहेत, आता हे तुम्हाला थोडं लक्षात आलं की व्यवस्थित सर एकदम जे आपले खनिजांचे पट्टे आहेत भारतामध्ये वितरित झालेले, तर हे कशा प्रकारचे पट्टे वितरित झालेले आहेत हे आपल्याला इथे दिसून आलेलं आहे. बरं, मग आता यामध्ये जर तुम्हाला विचारलं गेलं की आम्हाला थोडं फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनवर प्रश्न विचारले गेले तर काय करायचं? आता फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनच्या संदर्भात प्रश्न जर आला तर मात्र तुम्हाला थोडंसं आता मी जी माहिती सांगणार आहे ती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे,
आता या स्क्रीनवर माहिती काय आहे की भारतातले प्रमुख खनिज कोणते कोणते आहेत आणि भारतामध्ये खनिज उत्पादनामध्ये त्या पर्टिक्युलर खनिजाचा वाटा किती आहे आणि त्या खनिजाचा वापर कोणत्या कोणत्या उद्योगांमध्ये होतोय हे आपण बघणार. मी परत रिपीट करतोय एक गोष्ट की या चार्टवर जी इन्फॉर्मेशन आहे ती काय प्रोव्हाइड करते आपल्याला डेटा की भारतामधले असलेले प्रमुख खनिज कोणते कोणते आहेत, त्यातल्या त्यात भारताच्या एकूण खनिज उत्पादनामध्ये त्या पर्टिक्युलर खनिजांचा वाटा किती येतोय अँड भारतामध्ये त्या खनिजाचा उपयोग कोणत्या कोणत्या उद्योगांमध्ये होतो अशी ही माहिती आहे. क्लिअर आहे. आता आपण यामध्ये भारतातलं सर्वात प्रमुख खनिज जे आहे ते म्हणजे आपण बघणार कोळसा. आता कोळसा या खनिजाचा भारताच्या एकूण खनिज उत्पादनात जर तुम्ही वाटा बघितला तर अप्रॉक्झिमेटली 70% आहे. आणि इन सिंपल वे आपल्याला माहित आहे की या सगळ्या कोळशाचा वापर पॉवर जनरेशनसाठी होत असतोय, स्टील प्रोडक्शनसाठी होत असतोय, इव्हन दो आपल्याला सिमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या कोळशाचा वापर होताना दिसत असतो. ठीक आहे, यामध्ये सुद्धा दिसेल. सेकंड पॉइंट आहे की सर आयर्न ओर म्हणजे लोह खनिजाचा भाग, की पूर्ण भारताच्या एकूण खनिज उत्पादनामध्ये लोह खनिजाच्या उत्पादनाचा वाटा आहे अप्रॉक्झिमेटली 24%. आणि या लोह खनिजाचा वापर कोणत्या कोणत्या उद्योगांमध्ये होतो तर स्टील प्रोडक्शनमध्ये, ॲलॉय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अँड कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला स्टीलचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होताना दिसत असतो. देन तिसरं महत्त्वाचं खनिज आपण बघत असतो ते म्हणजे बॉक्साईट. बॉक्साईटचा भारताच्या एकूण खनिज उत्पादनामध्ये अप्रॉक्झिमेट वाटा जो आहे तो आहे 8%. आणि या बॉक्साईटचा उपयोग भारतामधल्या कोणत्या कोणत्या उद्योगांमध्ये होतो म्हणजे बॉक्साईट या खनिजाचा उपयोग ॲल्युमिनियम प्रोडक्शनसाठी होतो, रिफ्रॅक्टरीजसाठी होत असतो, सिमेंट इंडस्ट्रीजसाठी होत असतो. अनेक सारे इक्विपमेंट्स असतात, मशीन्स असतात. ठीक आहे. सो ज्या ठिकाणी आपल्याला ॲल्युमिनियमचा वापर होत असतो तर त्यासाठी आपल्याला हलकं आणि टिकाऊ मेटल म्हणतो ना आपण त्याला, सो त्यासाठी आपल्याला बॉक्साईट जे आहे हे मोठ्या प्रमाणावर वापरलं जात असतंय. बर सर चौथा आहे मँगनीज. मँगनीजचा भारताच्या एकूण खनिज उत्पादनातला वाटा येतो तो म्हणजे ऑलमोस्ट अप्रॉक्झिमेट 5%. आणि ह्या मँगनीजचा वापर भारतातल्या कोणत्या कोणत्या उद्योगांमध्ये होईल तर तो आहे स्टील प्रोडक्शनमध्ये, बॅटरीजमध्ये आणि फेरो ॲलॉय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपल्याला हा वाटा जो आहे हा बघायला मिळेल. फेरो ॲलॉय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हा पर्टिक्युलर वाटा जो आहे हा बघायला मिळेल. बरं, की ज्यामध्ये अजून आपल्याला एक 5वा पॉइंट बघायला मिळेल जो म्हणजे कॉपरचा आहे. आता कॉपरचा विचार जर केला तर तो आहे अप्रॉक्झिमेटली 3%. कॉपरचा भारतामध्ये एकूण खनिज उत्पादनामध्ये जो वाटा आपल्याला बघायला मिळतो तो आपल्याला बघायला मिळणार आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कन्स्ट्रक्शन. सो हा पॉइंट आपण इथे बघायचा आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिकल वायरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, कन्स्ट्रक्शन्स हे आपण बघतोय. देन 6वा पॉइंट आपण बघतो लाईमस्टोन. 3% आपल्याला वाटा येतो एकूण खनिजांच्या उत्पादनामध्ये. अँड देन याचा वापर आपल्याला दिसतोय मोस्टली सिमेंट प्रोडक्शनमध्ये अँड बिल्डिंग मटेरियल्समध्ये अँड ॲग्रिकल्चरमध्ये. येतंय लक्षात सर्वांना. आता ही जी पूर्ण माहिती आहे ना एकदम क्रिस्प फॉर्ममध्ये देतोय तुम्हाला की जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक असतात, ज्या प्रमाणात ती आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे, एव्हरीथिंग सॉर्टेड आहे यामध्ये. एव्हरीथिंग इज सॉर्टेड. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनमध्ये तुम्हाला जाण्याची काहीही गरज नाही, कारण तुमचं ऑल कन्फ्युजन्स जे आहे हे तुमचे इथे इझिली क्लिअर होऊन जातात. बरोबर आहे का? सगळ्यांना समजतंय मी ज्या गोष्टी सांगतोय त्या? ऑल ऑफ यू? येस. देन पुढचा पॉइंट आपण बघतोय की सर झिंक. 6 खनिज बघितलं ना आपण.
सातवा आहे झिंक. झिंकचा ॲप्रॉक्सिमेट वाटा येतो 2%. आणि या झिंकचा उपयोग जो आहे हा आपल्याला होताना दिसत असतो गॅल्वनायझेशनसाठी, ॲलोय मॅन्युफॅक्चरिंगसाठी अँड रबर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला हा वाटा होताना दिसेल. आता मोस्टली जर तुम्ही रेफरन्सेसमध्ये जाऊन बघणार ना, मी तुम्हाला चॅलेंज देतो या गोष्टीला, आजही तुम्हाला एवढ्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीजला सॉर्ट आउट करून इन्फॉर्मेशन कुठेच दिलेली नाहीये. आणि त्यातल्या त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण खनिजांची माहिती तुम्हाला दिलेली नाहीये. त्यामध्ये काही मिनिमम खनिजं दिले जातात, बरोबर की नाही. तर तुमच्यासाठी मात्र मी पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये येणाऱ्या खनिजांच्या संबंधित ओव्हरऑल वाटा दिलेला आहे तुम्हाला, की त्याच्या एकूण खनिज उत्पादनात ॲप्रॉक्सिमेट डेटा काय बोलतोय आणि त्याचं इंडस्ट्रीयल युटिलायझेशन काय काय, कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये त्याचा वापर मोस्टली होत असतोय. देन नॅचरल गॅस. आता नॅचरल गॅसबद्दल बोलायचं झालं तर ॲप्रॉक्सिमेट 2%च फक्त आपल्याला याचं एकंदरीत वाटा जो आहे हा बघायला मिळत असतो. आणि यामध्ये एनर्जी जनरेशन जे आहे, एनर्जी जनरेशन, फर्टिलायझर प्रोडक्शन आणि तुम्हाला पेट्रोकेमिकल्स यामध्ये तुम्हाला हा वाटा बघायला मिळतो. एनर्जी उद्योग ज्याला ऊर्जा निर्मितीमध्ये होत असतोय, फर्टिलायझर खत प्रोडक्शनमध्ये होत असतोय, पेट्रोकेमिकल्समध्ये तुम्हाला याचा उपयोग जो आहे नॅचरल गॅसचा हा होताना दिसतो. ज्यामध्ये फॉस्फेट रॉकचा एक पॉइंट आहे. फॉस्फेट रॉक, फॉस्फेट रॉक जो आहे हा ॲप्रॉक्सिमेट 2% हा तुम्हाला बघायला मिळतो. ॲप्रॉक्सिमेट 2%. बरं सर, मग याचा जो एकंदरीत वापर आहे हा तुमचा फर्टिलायझर प्रोडक्शन्समध्ये होतोय, ॲनिमल फीडमध्ये होतोय, म्हणजे जनावरांचा जो चारा असतो त्यामध्येही होत असतो, त्यांचं जे खाद्य असतं त्यामध्ये, अँड फूड प्रोसेसिंगमध्ये सुद्धा होत असतो. ठीक आहे, जनावरांसाठी पण आहे आणि आपल्यासाठी पण आहे. असं तुम्ही फॉस्फेट रॉकचा हा वापर जो आहे हा या ठिकाणी बघू शकता. देन अजून आपल्याला भारतातलं एक 10th महत्वाचं खनिज दिसतं, ते म्हणजे जिप्सम. सर, जिप्समचं भारतातलं प्रोडक्शन किती आहे? अप्रॉक्सिमेट 2% आहे, जवळपास 2% आहे एकूण खनिजांच्या उत्पादनामध्ये. बट मात्र सर हे जिप्सम कुठे वापरलं जातं? तर याचा वापर होत असतोय मोस्टली कन्स्ट्रक्शन साईट्सवर. आता तर तुम्ही नॉर्मली बघतात कन्स्ट्रक्शन साईट्समध्ये की जे वॉल्स असतात त्या वॉलला कोट करण्यासाठी, भिंतींना कोट करण्यासाठी जिप्सम वापरलं जात असतं, की ज्याच्यामध्ये एक तुम्हाला फायनल प्लेन फिनिश मिळत असतं. ठीक आहे, स्मूथ फिनिश मिळत असतो. जसं की आपण ॲग्रिकल्चरमध्येही जिप्सम जे आहे हे वापरलं जात असते. कन्स्ट्रक्शन्समध्ये, सिमेंट प्रोडक्शनमध्ये हे आपल्याला मोठ्या प्रमाणात उपयोग जो आहे हा याचा केला जातो. देन आपण बघतो की सर गोल्डबद्दल काय सांगणार. आता गोल्डबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट 1% जो आहे भारतामध्ये प्रोडक्शन जे आहे, म्हणजे या खनिजाचा जो वाटा आहे ओव्हरऑल या इंडियामध्ये येणाऱ्या खनिजांच्या संदर्भात विचार केला तर तो ओनली आपल्याला 1% आहे. बट त्याचा जो युटिलायझेशन आहे हा तुम्हाला ज्वेलरीमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये अँड इन्व्हेस्टमेंटसाठी याचा वापर जो आहे हा मोस्टली होताना दिसतो. देन सर सिल्वरबद्दल काय सांगणार. सिल्वर मीन्स चांदी. आता सिल्वरबद्दल सांगायचं झालं तर 1%, ॲप्रॉक्सिमेटली 1% जो आहे तुम्हाला वाटा या ठिकाणी दिसतो. आणि याचा जो उपयोग आहे हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये होत असतोय, फोटोग्राफीमध्ये होत असतोय आणि काही मेडिकल इक्विपमेंट्स जे असतात तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सिल्वर जो आहे हा वापरला जात असतोय. मोस्टली डेंटिस्ट असतील किंवा इतर काही इम्प्लांट्स वगैरे बनवले जातात तर त्यासाठी असतोय. देन पुढचं एक खनिज आपण बघतो लीड, शिसे. ॲप्रॉक्सिमेटली 1% आपल्याला वाटा जो आहे हा दिसून येत असतो ओव्हरऑल इंडियामध्ये होणाऱ्या मिनरल्स प्रोडक्शनमध्ये. बट याचा मात्र उपयोग जो आहे हा तुम्हाला बॅटरीजमध्ये होईल, कन्स्ट्रक्शनमध्ये, ज्याला आपण रेडिएशन शिल्ड असतात ना, रेडिएशन शिल्ड म्हणजे काय की जे तुम्हाला एक्सरे शिल्ड आपण बघत असतो, राईट, एक्सरे शिल्ड, तर त्या शिल्ड्समध्ये जो आहे हा तुमचा लीडचा वापर केला जातो, की जो सर्वात जास्त डेन्स मेटल आपण म्हणत असतो, मिनरल म्हणत असतो आपण. म्हणून त्याचा रेडिएशन न होण्यासाठी किंवा रेडिएशनचा इम्पॅक्ट बॉडीवर न होण्यासाठी जे शिल्ड मटेरियल तयार केलेलं असतं तर ते रेडिएशन शिल्ड म्हणून आपण लीडचा वापर करतो. देन सर डायमंड मोस्ट प्रिशियस मेटल आपण म्हणतो किंवा मिनरल म्हणतो आपण याला.
सो हे 1% आहे ओव्हरऑल इंडियाच्या या मिनरल्स प्रोडक्शनमध्ये, आणि याचा उपयोग जो आहे इट्स अ व्हेरी हार्ड मिनरल की ज्यामध्ये तुम्हाला कटिंग टूल्समध्ये वापरलं जात असतंय, ज्वेलरी ऑर्नामेंट्समध्ये वापरलं जात असतंय, इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्समध्ये डायमंड्सला खूप महत्त्व आहे. ठीक आहे, म्हणजे ड्रिलिंग बीड्स असतील किंवा जिथे तुम्ही असं समजून घ्या की एखाद्या कठीण वस्तूला कापण्याचं काम करायचं असेल, सो डायमंड टूल्स तिथे वापरले जात असतात. देन आहे तुमचं पूर्ण 15 नॅचरल गॅस. नॅचरल गॅसवाला पॉईंट जो आहे आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ठीक आहे, सो हे ऑलरेडी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे तुमचे भारतातले असे प्रमुख खनिज म्हणून आपण बघितले की ज्याचा आपल्याला एक इम्पॉर्टन्स ॲज अ एक्झाम अप्रोचने 101% विचारला जाऊ शकतो. आणि खनिजांच्या संबंधित अजून एक महत्त्वाचा अप्रोच तुम्हाला जो विचारला जाऊ शकेल तो म्हणजे की भारतातले प्रमुख खनिज कोणते आहेत. लक्षात आहे मी परत काय बोलतोय ते. मी पहिल्यांदा जो अप्रोच सांगितला तो ओनली रिलेटेड टू इंडिया होता. आता मी जो खनिजांचा अप्रोच बोलतोय हा तुमचा कशा संबंधित आहे की भारतातले हे प्रमुख खनिज आणि या प्रमुख खनिजांचा जगाच्या एकूण खनिज उत्पादनामध्ये किती वाटा येतो. काय आहे, भारतातले एकूण खनिज आणि या खनिजांचा जगाच्या एकूण खनिज उत्पादनामध्ये किती वाटा आहे. जगाच्या एकूण खनिज उत्पादनामध्ये असलेला वाटा किती आहे याकडे आपण विशेष लक्ष देणार. आणि यामध्ये जगातले प्रमुख खनिज उत्पादक देश विथ अ पर्सेंटेज वाईज रँकिंग जी आहे ही तुम्हाला मी देतोय. आलं लक्षात मला काय सांगायचंय ते. परत एकदा सांगून देतो लास्ट टाइम. भारतातले एकूण प्रमुख खनिज, जगाच्या उत्पादनामध्ये भारतातल्या या खनिजांचा वाटा, आणि जगातले टॉपचे 5 देश की जे ते पर्टिक्युलर खनिज उत्पादन करतात, म्हणजे त्या ठिकाणी प्रोडक्शन आहे, आणि जे की तुम्हाला त्याचं रँकिंग पण दिलेलं आहे. ठीक आहे, बरं आता यामध्ये लक्ष द्या. मग सर कोळशाचा विचार जर केला तर कोळशाचा भारतामध्ये जे उत्पादन होतंय टोटल, तर हे जगाच्या तुलनेमध्ये अप्रॉक्सिमेट 9% आहे जवळपास. आणि सर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जगभरामध्ये रँकिंगला जर मी बघायला गेलो तर मला रँकिंग बघायला मिळेल की चीन पहिला आहे, युनायटेड स्टेट्स दुसरा आहे, इंडिया तिसरा आहे, ऑस्ट्रेलिया चौथा आहे, इंडोनेशिया 5वा आहे. म्हणजे या ठिकाणी हे मला खनिजांचं उत्पादन जे आहे हे या ठिकाणी मोस्टली दिसून येत आहे. मोस्टली मला हे बघायला मिळत आहे. ठीक आहे. देन सेकंड आयर्न ओर, लोह खनिज. आता यामध्ये आपल्याला बघायला मिळते 8%, म्हणजे लोह खनिजाचा जगात जेवढं लोह खनिज उत्पादन होतंय त्यात मात्र तुम्हाला 8% भारतातून येत आहे. मग रँकिंग नुसार बघितलं तर चायना पहिला आहे, ऑस्ट्रेलिया दुसरा आहे, ब्राझील तिसरा आहे, अँड तुमचं इंडिया चौथा आहे, अँड रशिया हा 5वा आहे. हे आपण लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, देन तिसरा एक पॉइंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय जो आहे बॉक्साईटचा. तर बॉक्साईट हा तुमचा तिसरा खनिज आहे आणि ज्याचा जगाच्या उत्पादनामध्ये भारताचा जो वाटा येतो तर तो 6% आहे. आणि यामध्ये ऑस्ट्रेलिया पहिला आहे, चायना दुसरा आहे, गिनिया तिसरा आहे, इंडिया चौथा आहे, आणि ब्राझील जो आहे हा 5वा आहे. हे आपण लक्षात असू द्या. हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगून देतो. मोस्टली जे प्रश्न येतात, तुम्ही आतापर्यंत जर PYQ अनालिसिस केलेलं असेल तर ऊर्जा संसाधनांवर रेअर क्वेश्चन आहे, बट खनिजांवर तुम्हाला जास्त प्रश्न दिसतील. समजलं. आणि जे की खनिजांचे प्रश्न अशा पूर्ण टेक्निकल फॅक्च्युअल बेसिसवर येत असतात. जसं रँकिंग बेसिसवर असेल, भारताचा शेअर किती आहे, विधानं कशी आहे. सुरुवातीला मी जो पार्ट शिकवला ना खनिजांचा, भारतामध्ये खनिज वितरणाचे पट्टे कोणते कोणते आहेत, लाईक या पार्टमध्ये जास्त येतात. म्हणून ह्या पॉइंट्सकडे थोडासा फोकस जो आहे हा जास्त असू द्या. ठीक आहे. देन चौथा पॉइंट आपल्याला दिसतो मँगनीज. मँगनीज या खनिजाचा जगाच्या एकूण उत्पादनामध्ये भारताचा वाटा आहे 5%. आणि ह्या 5%मध्ये जे देश आपल्याला समाविष्ट दिसतात तर यामध्ये चीन पहिला आहे, ऑस्ट्रेलिया दुसरा आहे,
साऊथ आफ्रिका तिसरा आहे, गॅबोन चौथा आहे आणि इंडिया हा पाचवा आहे. आलं लक्षात सर्वांना? हा. सो ही पर्टिक्युलर रँकिंग जी आहे ही थोडं लक्षात असू द्या, कारण यावर आधारित तुमचे प्रोबॅबिलिटी क्वेश्चन्स जे आहेत हे जास्त आहेत. बर सर, पाचवं खनिज आहे कॉपर. कॉपर जर बघितलं तर इंडियाचा शेअर वर्ल्ड वाईड जर बघितला तर हा तुम्हाला 3% आहे. म्हणजे जगात एकूण खनिज उत्पादनामध्ये कॉपरचा वाटा भारतातून 3% दिला जातो, ज्यामध्ये चिली पहिल्या नंबरवर आहे, चायना दुसरा, पेरू तिसरा, युनायटेड स्टेट्स चौथा, ऑस्ट्रेलिया पाचवा. आलं लक्षात? ऑस्ट्रेलिया पाचवा. यामध्ये तुम्हाला टॉप 5 मध्ये इंडिया जो आहे हा दिसणार नाही. हे जरा तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. बर सर, देन पुढे आपल्याला दिसतोय सहावा लाईमस्टोन. लाईमस्टोन अप्रॉक्सिमेटली 3% आहे, 3%. देन आपल्याला पुढचा बघायला मिळतोय रँकिंग नुसार जर बघितला तर लाईमस्टोनचा एकूण जगात लाईमस्टोनचा जेवढा वाटा आहे त्याच्यात भारत 3% शेअर देतो, चायना सगळ्यात जास्त देतो. तुम्ही सर चायना का बरं आहे? कारण त्याच्या लँड एरियाच्या पर्स्पेक्टिव्हने जर बघितलं आणि तिथे जेवढं डेव्हलपमेंट किंवा टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटचा वापर करून जेवढं मायनिंग होतं ना, त्यामुळे तिथे शेअर्स जो आहे ना त्यांचा प्रोडक्शन शेअर हा खूप मोठा आहे तसं बघितलं तर. हे तुम्ही लक्षात ठेवा. देन मात्र लाईमस्टोनच्या बाबतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर इंडिया जो आहे हा 2nd नंबरला आहे, युनायटेड स्टेट्स जो आहे हा 3rd नंबरला आहे, जपान जो आहे हा 4th नंबरला आहे आणि रशिया जो आहे हा 5th नंबरला आहे. सो ही एक आपल्याला महत्वाची रचना बघायला मिळेल. ठीक आहे. ओके. देन 7वा पॉइंट जो आहे तो आहे झिंक. झिंकचा जगात आपण जर वाटा बघितला भारताच्या दृष्टीने तर तो 3% आहे. भारताचा वाटा 3% जगाच्या उत्पादनात. आणि झिंकमध्ये चायना जो आहे हा पहिला आहे, ऑस्ट्रेलिया मात्र दुसरा आहे, पेरू तिसरा आहे, इंडिया चौथा आहे आणि मेक्सिको पाचवा आहे. अशी ही रचना दिसेल. आलंय लक्षात? देन 8व्या क्रमांकावर दिसेल नॅचरल गॅस. नॅचरल गॅस टोटल प्रोडक्शन मध्ये तुम्ही जर बघितलं तर अप्रॉक्सिमेट भारताचा वाटा आहे 2%. यामध्ये जर आपण पूर्ण ओव्हरऑल काय म्हणतात कंट्रीजचं रँकिंग बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला युनायटेड स्टेट्स पहिला, रशिया दुसरा, इराण तिसरा, चायना चौथा, कॅनडा पाचवा बघायला मिळणार आहे. अशी ही एकंदरीत पूर्ण रचना तुम्हाला बघायला मिळणार आहे. देन यामध्ये 9th पार्ट जर बघितला, 9th, आता यामध्ये फॉस्फेट रॉक जो आहे, फॉस्फेट रॉक हा तुमचा 2% आहे. फॉस्फेट रॉकचा वाटा जो आहे हा 2% आहे. देन चायना जो आहे हा तुमचा यामध्ये पहिला वाटा आहे, मोरोक्को जो आहे हा दुसरा आहे, युनायटेड स्टेट्स तिसरा आहे, रशिया यामध्ये चौथा आहे आणि जॉर्डन जो आहे हा मात्र या ठिकाणी पाचवा आहे. ठीक आहे. जॉर्डन जो आहे हा यामध्ये पाचवा बघायला मिळेल. अँड देन 10th आपल्याला जे मिनरल्स बघायला मिळते जिप्सम, तर याचा ओव्हरऑल इंडियाचा वाटा आहे वर्ल्ड प्रोडक्शन मध्ये 2% आणि इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल चायना लीडिंग आहे 1%, इराण 2nd नंबरला आहे, 1% नाही 20% ने 1 नंबरला आहे, इराण 2nd ला आहे, थायलंड तुमचा तिसरा अँड युनायटेड स्टेट्स जो आहे हा चौथा अँड स्पेन जो आहे हा पाचवा आहे. सो असं हे रँकिंग मात्र तुम्हाला जरा लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये जो इंडियन पार्ट आहे त्याला मी थोडं हायलाइट करून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आलं लक्षात सर्वांना? म्हणजे कन्फ्युजन नको तुम्हाला कोणत्या कोणत्या ठिकाणी इंडियाचं रँकिंग मध्ये नाव येतंय. सो हे थोडं आयडेंटिफाय करायलाही तुम्हाला इझी होऊन जाईल. ठीक आहे. यूएस, रशिया, इराण, चायना, कॅनडा, मोरोक्को, युनायटेड स्टेट्स, रशिया, जॉर्डन, चायना, इराण, थायलंड, युनायटेड स्टेट्स. ओके. ठीक आहे. ठीक आहे. हा. सो ओव्हरऑल हा झाला तुमचा भारताच्या
खनिजांच्या संबंधित जो एक्झाम अप्रोचने विचारला जाणारा ऍस्पेक्ट्स आहे, हा पूर्ण ऍस्पेक्ट्स मी तुम्हाला एकदम वाईड अप्रोचने इथे कव्हर करून दिलेला आहे. या संबंधित मात्र तुम्हाला जरा माहिती ही व्यवस्थित असायला पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना? ओके. आता यामध्ये अजून थोडासा दगडी कोळसा हा एक आपण ऊर्जा संसाधन म्हणून बघितला जाणारा भाग आहे. ऊर्जा संसाधनामध्ये दगडी कोळसा हे मिनरल जे आहे हे इथे महत्वाचं मानलं जातं. ऊर्जा संसाधनांमध्ये लक्षात आलं का? ऊर्जा संसाधनांमध्ये काय म्हणताय? लाइमस्टोन रँकिंग मध्ये कन्फ्युजन आहे? लाइमस्टोन रँकिंग मध्ये काय कन्फ्युजन आहे? लाइमस्टोन रँकिंग मध्ये काय कन्फ्युजन आहे? चायना पहिला, इंडिया दुसरा, युनायटेड स्टेट्स तिसरा, जपान चौथा आणि रशिया पाचवा. आता बघा काय होत असतं रँकिंग, म्हणजे तुमचं जो म्हणणं आहे ते कसं आहे नेमकं मला माहित नाही ना, तुमचा काय अप्रोच आहे नेमका. मी पहिल्यांदा 4 वेळा बोललो हे वाक्य. जगाच्या उत्पादनामध्ये भारताचा पर्सेंटेज येतो 3%. लक्षात आलं? आणि स्पेसिफिकली इंडियाचा पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये 10%. आलं लक्षात सर्वांना? म्हणजे अच्छा तुमचं म्हणणं आहे का? अच्छा हा इथे 10% 3% पाहिजे असं, हा इथे 3% पाहिजे असं म्हणणं आहे. ओके. बट पॉईंट असा आहे की इथे तुम्हाला ही जी रँकिंग आहे ना ही त्या डेटा पर्स्पेक्टिव्हनेच मांडलेली आहे. म्हणजे असं समजून घ्या मी जो ऑथेंटिक सोर्स मधून इन्फॉर्मेशन काढली ना त्यातही इन्फॉर्मेशन ही याच पर्स्पेक्टिव्हने दिलेली आहे. सो यामध्ये मी छेडछाड करणं म्हणजे तुमचा आन्सर्समध्ये छेडछाड होण्यासारखं होईल. येस, मला समजलं तुमचा पॉईंट की सर इथे 3% आहे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथेही 3 पाहिजे. बट हा पॉईंट जो आहे ना हा पॉईंट तुमचाही व्हॅलिड पॉईंट आहे. बट ज्या ऑथेंटिक सोर्स मधून मी हा पॉईंट घेतलेला आहे तिथेही याच प्रमाणामध्ये आहे. समजतंय? मग त्याला जर मी इथे छेडछाड करून तुम्हाला सांगितलं तर पूर्ण इंडियाचा रँकिंग खाली येऊन जाईल डायरेक्टली. आलं लक्षात सर्वांना? हा. सो ते मॅनिप्युलेट केल्यासारखं होऊन जाईल. सो त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे माहिती ही अशी लक्षात घ्या. आलं लक्षात सर्वांना? हा. मग तुमचाही पॉईंट व्हॅलिड आहे, तुम्हाला समजला. तुमचं म्हणणं आहे की सर इथेही 3% पाहिजे जर इथे 3% आहे. येस आय नो, बट पॉईंट असा आहे की हा 10% जो इथे 3 केला तर हा रँकिंग खाली येऊन जाईल. आणि ज्या ऑथेंटिक सोर्समध्ये जो तसा आहे हा त्याच पद्धतीने मी तुम्हाला दिलेला आहे. क्लिअर आहे? हा ओके ठीक आहे. आय होप सो की आता तुम्हाला प्रॉब्लेम नसेल. पुढचा ऊर्जा संसाधनाचा मिनरल जो आपण बघतो की ज्या मिनरल्सचा उपयोग आपण ॲज अ ऊर्जा संसाधन म्हणून करतो, एनर्जी सोर्स म्हणून करतो, तो आहे दगडी कोळसा, ज्याला आपण कोल म्हणत असतो. कोल. आता कोल बद्दल जर बघितलं तर कोल हा पूर्ण तुमचा एक जलजन्य स्वरूपाचा स्तरित खडक आहे. म्हणजे कोळसा जो आहे ना हा तुमचा स्तरित खडकाचा प्रकार म्हटला जातो की ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की गाळ जमा होऊन दाबला गेलेला आहे वगैरे वगैरे या फॉर्ममध्ये. पण हा स्तरित जो झाला तो कसा झाला की ज्यावेळेस अनेक साऱ्या वनस्पती गाडल्या गेल्या, दाबल्या गेल्या, त्यावर पडणारा प्रेशर किंवा त्यावर पडणारा दाब आणि त्यामुळे असलेली त्या खालची उष्णता, यामुळे तिथे तुम्हाला कोळशाची रचना निर्माण झालेली दिसते की ज्याला कन्सिडर करत असताना ॲज अ जलजन्य स्तरित खडक म्हणून आपण बघत असतो. हा एक प्रकारे सेडिमेंटरी रॉक टाईपमध्येच कन्सिडर होत असतो. आलं लक्षात? मग जसं मी बोललो की सर हे जलजन्य स्तरित खडक जो आहे आणि याची निर्मिती जो दगडी कोळसा मला दिसतो हा तर आम्ही ऐकलंय की वनस्पतींपासून निर्माण होत असतो. ॲब्सोल्युटली वनस्पतींपासून निर्माण होतो. मग सर भारतामध्ये ऊर्जा संसाधन म्हणून आपण जेव्हा हा पूर्ण दगडी कोळसा बघतो, ॲज अ मिनरल म्हणून जेव्हा आपण त्याला भाग बघतो तर तो पार्ट काय शो करतो आपल्याला, जो इन्फॉर्मेशन देतो. जसं की आता बघा भारतामध्ये आढळ जो आहे हा 2 प्रकारचा आहे. चांगल्या उत्तम क्वालिटीचा कोळसा जर बघितला तर तो गोंडवानाकालीन कोळसा म्हटला जातो. आणि गोंडवानाकालीन कोळशाच्या नंतर तयार झालेला बट गोंडवानापेक्षा थोडा कमी क्वालिटीचा जर कोळसा बघितला तर तो आहे तुमचा टर्शरी कालखंडात तयार झालेला कोळसा. आलं लक्षात? मग तुम्हाला गोंडवानाकालीन कोळसा कोणत्या ठिकाणी आढळतो आणि टर्शरी कालीन कोळसा कोणत्या ठिकाणी आढळतो, दिस इज द मोस्ट व्हॅलिड अँड इम्पॉर्टंट पॉइंट. की यामध्ये काय होईल की तुम्हाला हे विचारलं जाईल की भारतामध्ये सर जो बेस्ट क्वालिटीचा
गोंडवाना कोळसा तुम्ही सांगितला, हा कोणत्या कोणत्या ठिकाणी आढळतोय मग याचा स्पॉट बघा, तुम्हाला दिसेल महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिसा, झारखंड, वेस्ट बेंगॉल आणि या भागामध्ये असलेले वेगवेगळे नदी खोऱ्यांचे प्रदेश. ठीक आहे. मोस्टली तुम्हाला गोंडवानाकालीन कोळशाचं जे क्षेत्र आहे त्या गोंडवानाकालीन कोळशाच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेले जर राज्य विचारले तर महाराष्ट्र, छत्तीसगड, MP, ओडिसा, झारखंड, वेस्ट बेंगॉल आणि नदी खोऱ्यांचा प्रदेश हा तुमचा सगळ्यात प्युअर फॉर्ममध्ये चांगल्या क्वालिटीचा कोळसा तुम्हाला आढळेल. मग सर टर्शरी कालखंडातलं काय आहे? मग टर्शरी कालखंडात तुम्ही जर बघितलं तर इथे तुम्हाला जम्मू काश्मीरमध्ये, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये, तमिळनाडू, वेस्ट बेंगॉल, आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेश. सो हे जे काही पर्टिक्युलर आता मला या ठिकाणी राज्य जे दिसून येत आहेत तर ह्या पर्टिक्युलर राज्यांमध्ये टर्शरी कालीन क्षेत्रामध्ये तुम्हाला ही पर्टिक्युलर रचना दिसून येणार. आलं लक्षात सर्वांना? सो टर्शरी कालीन क्षेत्र जे आहे हे मला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ठीक आहे. सो हा एक पॉइंट आपण इथे लक्षात ठेवायचा आहे. आलं लक्षात सर्वांना? येस. बरं, आता यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की सर दगडी कोळशाच्या ज्या खाणी आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन. सो दगडी कोळशाची पहिली खाण, दगडी कोळसा तुम्ही म्हणा सर बाकीच्या खनिजांचं एवढं तर तुम्ही सांगितलं नाही, याचंच का सांगताय? नोटीस करा परत आपले PYQ जे आत्तापर्यंत आलेले आहेत. तुम्हाला दगडी कोळशाच्या संबंधित थोडासा डिटेल पॉइंट जो आहे जरा जास्त विचारला जातो. समजते की बाबा त्याच्या पहिल्यांदा खाणी कुठे आढळल्या, त्याचे खाणी म्हणजे त्याचा जो प्रकार आहे जसं की गोंडवानाकालीन असेल, टर्शरी कालीन असेल किंवा त्याचा शुद्धतेनुसार काय काय प्रकार असेल ते तर मी तुम्हाला आता सांगेलच. सर हेच का बरं विचारले जातं? बघा, ज्या गोष्टी जास्त विचारल्या जातात त्याच्यावर आपले एफर्ट्स सुद्धा जास्त असले पाहिजे. कारण का की एक पॅटर्न डिफाईन होतो ना आपल्याला की आतापर्यंत कशा प्रकारे प्रश्न येतात. बरोबर की नाही? जर आतापर्यंत आपण सगळं अॅनलाइज केल्यानंतर एखाद दुसरा प्रश्न तुम्हाला बघायला मिळतो जो की प्रश्न खनिज संपत्तीवर येईल, आणि हा प्रत्येक वर्षीच खनिज संपत्तीवर प्रश्न येतो असं पण होत नाही. बऱ्याच वेळेला एखाद दुसऱ्या वर्षी तुम्हाला तो स्किप पण होऊन जात असतो. मग आपला तो अप्रोच बघा, स्किप होतोय म्हणजे सर यावर्षी येणार नाही का? मग सांगता येत नाही. मग जर आलाच तर मग आपण त्या पद्धतीने इन्फॉर्मेशन जी आयोगाला पसंत असते किंवा आयोगाला ज्या पद्धतीने प्रश्न विचारणं फेवरेबल असतंय, सो त्या पद्धतीने मग आपण आपला अप्रोचही डिफाईन केला पाहिजे. जसं तुम्ही अप्रोच डिफाईन केला तुमचे एफर्ट्स ऑर्गनाईज होत असतात. मेहनत घ्या बट ती ऑर्गनाईज करून घ्या, नाही तर तुम्ही चाललंय आपली गदा मेहनत घेतोय आपण, मग त्याला अर्थ नाहीये. समजतंय? सो तुमचे जे एफर्ट्स तुम्ही घेतायत ते ऑर्गनाइज स्वरूपामध्ये घ्या की प्रॉपरली आपल्याला जे विचारलं जातं, कसे प्रश्न येतात, कोणत्या टॉपिकवर येतात, त्या टॉपिकमधल्या कोणत्या सब पॉईंटवर जास्त प्रश्न येतात, ॲनालाइज करायची ही गोष्ट. तुम्ही ॲनालाइज केलं की तुम्हाला डेटा मिळतो. आणि ऑलवेज लक्षात ठेवा, आजच्या या पूर्ण जमान्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर तो डेटा. समजतंय? सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट की तुम्ही किती प्रॉपर ॲनालाइज करतायत आणि ॲनालिसिस करतायत. जर तुम्ही ॲनालिसिस केलेलं असेल व्यवस्थितपणे तर तुम्हाला तुमचा डेटा प्रॉपर ऑर्गनाईज करता येतो. तुमचं ॲनालिसिसमध्ये लूप होल्स असतील तर तुम्हाला डेटा ऑर्गनाईज करायला जमणार नाही, हे 100% आहे. समजतंय सर्वांना? हां, म्हणून तुम्हाला हे लक्षात घ्यायचं. आता बघा, जसं मी बोललो की सर दगडी कोळशाची ॲज अ ऊर्जा संसाधनांमध्ये दगडी कोळशालाच जास्त महत्त्व येतं. सर मग पहिली खाण कुठे तयार झाली? पहिली खाण तयार झाली तुमची राणीगंजमध्ये. सर राणीगंजमध्ये कधी तयार झाली? ही तुमची 1814 मध्ये पहिली खाण तयार झाली, ती राणीगंज. आणि त्यावेळेस कोळसा जो होता याची कोळशाची खाजगी मालकीचा उद्योग होता. हा लक्षात ठेवा, खाजगी मालकीचा उद्योग. मग विचार करा, ज्याची खाजगी मालकी असेल तर हा उद्योग त्यावेळेस पासून जर एवढा भरभराटीला आला असता तर आज काय झालं असतं? समजतंय? पण काय झालं की लगेचच 1972 मध्ये कोळसा जो आहे हा नॅशनलाइज केला गेला, राष्ट्रीयकरण झालेलं होतं. सरकारी मालकीचा उद्योग आपण याला म्हणू शकतो आता. बरोबर की नाही? सो अशी ही रचना आहे. मग सर आता हा जो डेटा तुम्ही आम्हाला सांगताय, जे इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करताय, या ओव्हरऑल इन्फॉर्मेशनमध्ये
आम्हाला जे हे वर्ष डेटा मिळतो यावर प्रश्न येतात का? येतात ना. तेच तर महत्वाचे आहेत. अजून तुम्हाला हे पण कदाचित विचारलं जाऊ शकतं की कोळशाचे प्रकार कसे कसे असतात त्याच्या शुद्धतेनुसार. मग शुद्धतेनुसार बघितलं तर त्याचे 4 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे ए फॉर अँथ्रासाइट, बी फॉर बिटुमिन, एल फॉर लिग्नाइट, पी फॉर पीट. ABLP हा शॉर्ट फॉर्म तुम्ही लक्षात ठेवू शकतात यामध्ये. ABLP, ABLP. अँथ्रासाइट, बिटुमिन, लिग्नाइट आणि पीट हा क्रमच आहे. अँथ्रासाइट जो आहे हा सगळ्यात प्युअरेस्ट फॉर्म आहे. यात तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायचा. कार्बनचं प्रमाण जितकं जास्त मायनस पाण्याचं प्रमाण. काय बोललो मी? परत रिपीट करतो. कार्बनचं प्रमाण जेवढं 100 आउट ऑफ मायनस पाण्याचं प्रमाण असेल. म्हणजे तुम्हाला इथे 95% कार्बन दिसतोय तर पाण्याचं प्रमाण त्याच्यात 5% असेल. 10 to 5%. समजलं? सो ही लक्षात ठेवायचं की जेवढं, म्हणून मी तुम्हाला बाकी पाण्याचं प्रमाण नाही लिहून दिलं या ठिकाणी. मी फक्त तुम्हाला कार्बनचं प्रमाण लिहून दिलं. कारण 100% शुद्धतेपैकी जर कार्बनची शुद्धता एवढी आहे याचा अर्थ पाण्याचं प्रमाण त्याच्यापेक्षा कमीच आहे. म्हणजे 100 आउट ऑफ 95 जर कार्बन असेल तर -5 तुमचं जे पण असेल ते पाणी असेल. सो अशी ही याची शुद्धता असते. म्हणजे काय आहे की जर अँथ्रासाइट हा तुमचा सगळ्यात शुद्धतेचा कोळसा म्हटला जातो. आता अँथ्रासाइट हा सगळ्यात जास्त शुद्धता आहे म्हणजे काय? तर त्यामध्ये कार्बनचं प्रमाण तेवढं जास्त आहे आणि कार्बनचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं त्या कोळशाला चकाकी असते, शायनी असतोय. तो कोळसा जो असतो हा तुम्हाला शायनी बघायला मिळत असतो. हे जरा लक्षात असू द्या. आलं लक्षात? हा तुमचा बघा अँथ्रासाइट म्हटला जातो की ज्याला हार्ड कोल म्हणतो आणि तो जरा तुम्हाला शायनी दिसत असेल, चकाकी असणार आहे. आणि लक्षात ठेवा त्याच्यामध्ये हीट कार्बन कंटेंट किंवा ज्याच्यामध्ये आपण हीट कंटेंट किंवा त्याची हीट इंटेन्सिटी जी असते ही सर्वात जास्त असते, ज्याला आपण हायली डिझायरेबल फ्युएल म्हणू शकतो. बिकॉज ऑफ इट्स हाय हीट कंटेंट. सर्वात जास्त उष्मांक त्यामध्ये आहे. उष्मांक म्हणजे काय? उष्णता जनरेट करण्याची ताकद. सो ही आपण म्हणू शकतो या अँथ्रासाइटमध्ये जास्त आहे. जसं तुम्ही या अँथ्रासाइट, बिटुमिन, लिग्नाइट अँड पीटकडे येतात तर पीट हा सगळ्यात निकृष्ट क्वालिटीचा आहे. अँथ्रासाइट हा सगळ्यात प्युअर क्वालिटीचा आहे. जसं की तुम्ही या पीटकडून अँथ्रासाइटकडे चालले तर तुमचं वॉटर कंटेंट कमी होतोय बट हीट कंटेंट वाढतोय. आणि जसं तुम्ही अँथ्रासाइटकडून पीटकडे येतात तुमचा वॉटर कंटेंट वाढायला लागतो, हीट कंटेंट जो आहे कमी व्हायला लागत असतो. आलं लक्षात सर्वांना? सो ही याची एक गुणवत्ता या प्रकारे बघितली जाते हे आपण समजून घ्या. आता काय होतं की सर जो गोंडवानाकालीन तुम्ही सांगितलं की सर तो शुद्धतावाला कोळसा आहे, बरोबर की जो सगळ्यात शुद्धता असणारा कोळसा आहे. बट सर ते टर्शरी कालीन कोळशाबद्दल मग टर्शरी कालखंडात तयार झालेला जो कोळसा आहे, आता हा टर्शरी युगामध्ये ओलिगोसिन जो कालखंड होता हिमालयाच्या निर्मितीच्या वेळेसचा, तर त्यावेळेसच तुमचा हा टर्शरी कालीन कोळसा झालेला आहे जेव्हा हिमालय निर्माण झाला त्यावेळेला. मग त्यावेळेस याचा रंग जो हा थोडासा ब्राऊन शेडमध्ये असतो, ब्राऊन शेड, तपकिरी रंग. आणि भारतामध्ये जवळपास अशा या टर्शरी कालीन कोळशाचे 2% साठे उपलब्ध आहे. पण मात्र ऑलरेडी आपण बघितलंय की सर हा रिसेंट कालावधीमध्ये तयार झालेला आहे जो की एकदम प्युअर फॉर्ममध्ये नाहीये. सो याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जे आहे ना हे खूप कमी आहे. आणि राज्यनिहाय जिथे जिथे हा आढळतो ना त्या पर्टिक्युलर राज्यांमध्ये पण कार्बन कंटेंटमध्ये व्हेरिएबिलिटी आहे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये आढळणारा तुमचा हा टर्शरी कालखंडातला जो कोळसा आहे हा त्या पद्धतीने प्युअरेस्ट फॉर्ममध्ये नाही दिसत. गुजरात, राजस्थानमध्ये जर गेले तर कार्बन कंटेंट खूप कमी आहे, 30%च आहे. आणि हेच तुम्ही आसाममध्ये जाऊन टर्शरी कालखंडातला कोळसा बघितला तर तिथे कार्बन कंटेंट 50% आहे. सो व्हेरिएबिलिटी आहे. आणि यामध्ये टर्शरी कालीन कोळशामध्ये मोस्टली लिग्नाइट आणि पीट या 2 टाईपचाच कोळसा आढळतो. काय आहे? लिग्नाइट आणि पीट ह्या टाईपचाच कोळसा जो आहे हा तुम्हाला यामध्ये आढळताना दिसत असतो. हे तुम्ही लक्षात असू द्यायचं आहे. ओके, आय होप आता मी जो पार्ट तुम्हाला सांगितला तो लक्षात आलेला असेल. बरं, मग सर एक काम करा ना, हा कोळसा कुठे कुठे आढळतो त्याचं नावच सांगून द्या. भारतात तुम्हाला दिसेल गुजरात आहे, राजस्थान आहे, आसाम आहे, अरुणाचल प्रदेश, केरळ आहे, जम्मू काश्मीर आहे, नागालँड आहे, तमिळनाडू आहे,
तमिळनाडूमध्ये तुम्ही बघितलं ना, अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा, यामध्ये सर्वात मोठा लिग्नाईट प्रकारचा कोळसा जो आहे तुम्हाला तमिळनाडूमध्ये आढळतो. सगळ्यात मोठा साठा जर बघितला स्टोरेज तर तुम्हाला तमिळनाडूमध्ये आहे, UP मध्ये पण आहे आणि बंगालमध्ये पण आहे, वेस्ट बेंगॉलमध्ये पण. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं सेम कंटेंट की कार्बन कंटेंट इथे जास्त आहे, पाण्याचं कंटेंट कमी होत. म्हणजे बघा, कार्बन जास्त पाणी कमी, कार्बन कमी पाणी जास्त. आणि जसं की कार्बन कंटेंट जास्त असेल तर त्याचा उष्मांक पण जास्त, त्याचा धूर कमी होणार. आणि जर कार्बन कंटेंट कमी असेल आणि कार्बन कंटेंट कमी असल्यामुळे उष्मांक पण कमी, हीट त्याचा कंटेंट कमी आहे, त्यामुळे त्याचा धूर जो आहे हा तिथे जास्त तयार होणार. आता कोळसा जो असतो ना, हा तुमचा फर्स्ट स्टेज म्हटला, तयार होण्याची फर्स्ट स्टेज ती असते पीठ. ठीक आहे, तो अधिक जास्त शुद्ध ज्यावेळेस होत जातो तर तो फोर्थ स्टेजमध्ये तुमचा तयार होतो, तो म्हणजे अँथ्रासाइट, जो सगळ्यात प्युअरेस्ट फॉर्ममध्ये असलेला दगडी कोळसा म्हणून आपण त्याला लक्षात घेत असतो. समजते? आणि याला तयार होण्यासाठी तेवढं तापमान आणि तेवढा दाब लागत असतोय, प्रेशर लागत असतंय. आणि जेव्हा या भूपृष्ठाच्या खाली हे गाडले गेलेले घटक आपण बघतो ना, एवढ्या प्रेशरमुळे, दाबामुळे तुम्हाला हा कोळसा जो आहे हा इथे तयार झालेला बघायला मिळत असतो. अशी ही याची एकंदरीत रचना आहे. आता मोस्टली दगडी कोळसाच्या संबंधित पूर्ण या सेशनच्या संबंधित किंवा या पार्टच्या संबंधित लास्ट पॉइंट आपण बघतोय, तो म्हणजे की सर हे जे अँथ्रासाइट वगैरे तुम्ही जे आम्हाला सांगतायत, या अँथ्रासाइट कुठे आढळतो, बिटुमिन कुठे आढळतो, लिग्नाईट कुठे आढळतो, पीठ कुठे आढळतो भारतामध्ये, ते सांगा. आता जसं मी बोललो की जितकी क्वालिटी तितकी कमी अवेलेबिलिटी, बरोबर आहे की नाही? जितकी हाय क्वालिटी तितकी कमी अवेलेबिलिटी. अँथ्रासाइट जो तुम्हाला आढळणार आहे हा तुम्हाला मोस्टली झारखंड अँड ओडिसामध्ये आढळेल. दॅट्स इट. झारखंड अँड ओडिसा. जसं मी बोललो की जितकी त्याची क्वालिटी चांगली तितकी त्याची अवेलेबिलिटी कमी, आणि जितकी त्याची क्वालिटी खराब तितकी त्याची अवेलेबिलिटी जास्त. हे गुणधर्म आहे, लक्षात ठेवा हा. सो बिटुमिन जर बघितला तर बिटुमिन मात्र तुम्हाला बघायला मिळेल साधारण झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल, महाराष्ट्र आणि MP ह्या पर्टिक्युलर राज्यांमध्ये तो आढळणार आहे, बिटुमिनस टाईपचा कोळसा. तिसरा टाईप येतो तो म्हणजे लिग्नाईट टाईपचा कोळसा. मग लिग्नाईट जो आहे हा तुमचा तमिळनाडू, राजस्थान, आसाम, मेघालय, नागालँड, जम्मू काश्मीर, UP ह्या अशा राज्यांमध्ये तुम्हाला लिग्नाईट प्रकारचा कोळसा आढळतो. लिग्नाईट. जो पीठ जो आहे तो तुमचा असाही निकृष्ट प्रकारचा कोळसा आहे की जो एकदम रेअरेस्ट, तुम्ही असं समजून घ्या की जे भट्टी वगैरे मध्ये वापरले जातात ना रेग्युलर, जे आपण म्हणू शकतो की डे टू डे लाईफमध्ये यूज होण्यासाठी, स्टील प्रोडक्शनसाठी नाही बोलत आहे, स्टील प्रोडक्शनसाठी तुमचा एक तर बिटुमिन लागतो किंवा अँथ्रासाइट लागतो, हे लक्षात घ्या. थर्मल पॉवर प्लांटसाठी सुद्धा तुमचा बिटुमिन किंवा अँथ्रासाइट वापरला जाईल, किंवा लिग्नाईटमध्ये जर थोडा कंटेंट चांगला असेल तर तोही वापरला जाईल. पीठ हा तुमचा एकदम डे टू डे यूजसाठी वापरला जातो. पीठ जो आहे हा या कुठे आढळणार आहे तर गुजरात आहे, राजस्थान, आसाम, अरुणाचल प्रदेश, केरळ, जम्मू काश्मीर, नागालँड, तमिळनाडू, UP आणि वेस्ट बेंगॉल. सो असे हे भाग आहेत की या भागांमध्ये आपल्याला ही रचना जी आहे ही मोस्टली आढळताना दिसेल. आलं लक्षात सर्वांना? हे जरा तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. ओके. देन लास्ट पॉइंट की सर भारतामध्ये कोळसा जो आढळतो, या कोळसा आढळण्यासंबंधित आम्हाला प्लेसेस सांगा की कोणत्या राज्यामध्ये किती प्रमाणामध्ये आणि कसा हा आढळताना दिसतोय. बर पॉइंट इज, झारखंडमध्ये कोळसा जो भारतामध्ये एकूण उत्पादन होतो त्याच्या 29% तुमचं झारखंडमध्ये उत्पादन होत आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते लोकेशन, हे लक्ष द्या व्यवस्थित. झारिया, बोकारो, हजारीबाग, त्याच्यानंतर तुमचा गिरिडीह, त्याच्यानंतर करारबारी, करणपूर, रामगड आणि देवगड. आता तुम्ही नोटीस केलं त्याला आता रिसेंटली आपली राज्यसेवा झाली होती, त्याच्यामध्ये पण असे लोकेशन्स बेसिसवर प्रश्न आलेले होते, राईट? लोकेशन्स बेसिसवर.
सो लोकेशन बेसिसवर येतात म्हणून आपल्याला लोकेशन माहिती पाहिजे ह्या पद्धतीने. आणि जे तुम्ही बघा तुम्हाला दगडी कोळशाशी संबंधित जास्त प्रश्न विचारले जातात जसं मी तुम्हाला सांगतोय, त्यामुळे तुमचा तोही अप्रोच तुम्हाला बघायला लागतो की दगडी कोळशाचे संबंधित काय काय लोकेशन्स येतात. कारण जो एक इम्पॉर्टंट मिनरल आहे ओव्हरऑल इंडियाचा, तर त्याच्या संबंधित प्रश्न येणारच ना. हां, देन दुसरा आपल्याला पहिला आपण बघितला झारखंड, दुसरा आहे ओडिसा, तिसरा आहे छत्तीसगड, चौथा आहे वेस्ट बेंगॉल, देन आपल्याला पाचवा बघायला मिळतोय MP. ठीक आहे. सो या ओव्हरऑल अप्रोचमध्ये जसं आपण त्याचे पार्ट्स बघतोय की कोणत्या पार्ट्समध्ये काय महत्व आहे, तर जसं आपण झारखंडमध्ये बघितलं त्याचा वाटा कसा येतोय, ओडिसामध्ये आपल्याला दिसतोय की 24.62% आहे. आणि ह्या पर्टिक्युलर ओडिसामध्ये जे प्रदेश आहेत ते प्रदेश आहे ढेंकानल, संबलपूर, सुंदरगड, राणीगंज, तालचेर मालिका. धारवाड श्रेणीमध्ये आठवतंय का धारवाडची मालिका आहे का तालचेर, का गोंडवानाची मालिका आहे तालचेर? आठवा बरं, आठवतंय का? हा. सो या मालिकांमध्ये खडक प्रणालींच्या मालिकांमध्ये तुम्हाला हे मोस्टली बघायला मिळत असतंय, अशी ही प्रणाली आहे. देन सर छत्तीसगडमध्ये आपल्याला प्रणाली आढळते ही. छत्तीसगडमध्ये जर बघितलं तर 16.24%. मग बिलासपूर बघा, छत्तीसगडमध्ये बघितलं तर तुम्हाला बिलासपूर, बैतूल, सरगुजा, रेवा, बिलासपूर या ठिकाणी आपल्याला दिसेल की ही पर्टिक्युलर मालिका आहे, म्हणजे दगडी कोळसा आढळतोय. वेस्ट बेंगॉलमध्ये जाऊन बघा, वेस्ट बेंगॉलमध्ये 10%, 10.98 म्हणजे ऑलमोस्ट 11% वाटा झाला एकट्या वेस्ट बेंगॉलचा दगडी कोळशामध्ये, ज्यामध्ये तुमचे भौगोलिक प्रदेश येतात ते म्हणजे बांकुरा, वीरभूम, दार्जिलिंग, जलपैगुडी आणि परुलिया. काय आलं? सगळा पार्ट. देन पाचवा लास्ट पॉइंट MP, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशचा वाटा आहे 7.85%. बट प्लेसेस तुम्हाला दिसतील सिंगरौली, कोरबा, छिंदवाडा आणि तुमचं उमरिया. हे भौगोलिक प्रदेश तुम्हाला यामध्ये दिसून येतात. ठीक आहे. बरं, तुम्हाला आता एक अप्रोच कळला. खनिज संपत्ती ऊर्जा संसाधन कसं अभ्यासायचं तुम्हाला एक अप्रोच कळला. ठीक आहे. एक होमवर्क देतो मी तुम्हाला यासाठी. सेम अप्रोच बेसिसवर तुम्हाला दोन खनिजांचा महत्वपूर्ण भाग बघायचा आहे. पहिला एक मी तुम्हाला देतो लोह खनिज, आणि दुसरा एक ऊर्जा संसाधन मी देतो तुम्हाला नैसर्गिक वायू किंवा पेट्रोलियम पदार्थ. हे तुम्हाला होमवर्क म्हणून मी दोन घटक देतो. ठीक आहे. एव्हरीवन, ऑल ऑफ यू गाईज, सेम अप्रोचच्या बेसिसवर होमवर्क जो आहे सेम अप्रोच. आलं लक्षात तुम्हाला? सेम अप्रोच, यामध्ये काही चेंज करायचा नाही. आणि थोडा डेटा जो आहे हा तुम्हाला इव्हॅल्युएट करायचा आहे लोह खनिज आणि नैसर्गिक वायूंच्या संबंधित मध्ये. आलं लक्षात? जसा मी तुम्हाला दगडी कोळसा सांगितला तसंच तुम्हाला लोह खनिज आणि नैसर्गिक वायू संबंधित डेटा बघायचा आहे. दॅट्स इट. बाकी तर मी तुम्हाला ओव्हरऑल डेटा जो आहे हा इथे कव्हर करून दिलेला आहे. ओके सर्वांना? ओके आहे सर्वांना? सिंपल दिलेलं आहे. तुम्हाला अप्रोच कळला ना, अभ्यासाची पद्धत कळते, हे लक्षात असू द्या. आणि यासाठी आता मी सगळं तुम्हाला स्पून फिडिंगचा डेटा देऊन दिला, बट तुम्हाला हा टास्क दिल्यामुळे काय होईल की तुम्हाला एक सवय लागेल की रेफरन्सेस मधून इन्फो कशी काढायची आहे, रेफरन्सेस मधून आपल्याला आवश्यक डेटा कसा काढायचा याची तुम्हाला सवय लागेल. आलं लक्षात तुम्हाला? त्यासाठी या दोन पॉइंटवर थोडं तुम्हाला काम करावं लागेल. एवढं मी मात्र 100% तुमच्याकडून एक्सपेक्टेशन नक्कीच ठेवू शकतो. राईट? हां. सो या पॉइंटवर तुम्हाला थोडंसं काम करायला लागेल आणि माझं ते एक्सपेक्टेशन आहे तुमच्या सर्वांकडून. सो ऑल ऑफ यू गाईज, आय होप सो तुम्हाला या पूर्ण वन शॉट सिरीजच्या मार्फत किंवा वन शॉट सेशन्सच्या मार्फत मध्ये जगाच्या आणि भारताच्या भूगोलासंदर्भात जे काही महत्वपूर्ण टॉपिक आपण अभ्यासलेले आहेत हे इथे तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजलेले आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी सूर्यमाला, पृथ्वी, अक्षवृत्त, रेखावृत्त टॉपिक अभ्यासला.
त्यानंतर मी तुम्हाला भारताचा राजकीय भूगोलासंदर्भात जो परीक्षाभिमुख आढावा आहे, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे, ही अगदी व्यवस्थितपणे सांगितलेली आहे. तिसरा पॉइंट आपण या ठिकाणी बघितला की हिमालयाची निर्मिती आणि उत्तर भारतीय महामैदान हे कशा स्वरूपाचं आहे या संदर्भातली आपण इथे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जी ही कव्हर केलेली आहे. त्याचसोबत द्वीपकल्पीय पठारी प्रदेश आणि किनारी मैदानी प्रदेशाचा इथे आपण आढावा घेतला. सोबतच आपण हिमालयीन आणि पठारावरची नदी प्रणाली सुद्धा या ठिकाणी बघितलेली आहे. विशेष म्हणजे यासोबत मी तुम्हाला वेळोवेळी जे काही छोटे मोठे होमवर्क पॉइंट सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही यासोबत करायचेत, म्हणजे तुम्हाला या पद्धतीने अभ्यास कसा केला गेला पाहिजे याचा एक अंदाज येईल, याची एक तुम्हाला व्यवस्थित सवय लागेल. ठीक आहे, सो हे फॉलो करत चला. सोबतच आपण भारतातील हवामान आणि ऋतुनिर्मितीचा एक आढावा मी तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितला, जो तुम्हाला क्लॅरिटीने लक्षात आलेला असेल. सोबतच मृदा वैशिष्ट्ये आणि मृदा प्रकारांचा आपण इथे भाग बघितला, म्हणजे मृदा प्रकार अभ्यासताना त्यातच आपण त्याचे वैशिष्ट्यही समजून घेतले. विशेष प्रमुख पिके जे आपल्याला सिलेबसमध्ये टॉपिक दिलेला आहे, तर तो प्रमुख पिकांचाही आपण इथे विशेष आढावा घेतला. सोबत भारतातल्या उद्योगधंद्यांच्या संदर्भात आणि खनिज संपत्तीच्या संदर्भामध्ये सर्व परीक्षाभिमुख सारासार माहिती जी आहे ही मी तुम्हाला या सेशनच्या मार्फत सखोल आणि इन डिटेल या ठिकाणी क्लिअर करून दिलेली आहे. सो आय होप सो या पूर्ण सेशनच्या मार्फत तुम्हाला ज्याही गोष्टी इथे अभ्यासणं आवश्यक होतं हे मी पूर्णपणे तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. सो ऑल ऑफ यू गाईज, सगळ्यांना एक माझी विनंती आहे की हा पूर्ण वन शॉट सिरीजचा सेशन जो आहे, जे तुमच्यापैकी ग्रुप बी ग्रुप सी साठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत, या वर्षाची पुढच्या वर्षाची 2027ची एक्झाम तुम्ही जर तयारी करत असाल तर 100% हा सेशन तुम्हाला अगदी एक योग्य पद्धतीने दिशा देणारा होता, व्यवस्थित माहिती समजावून सांगणारा होता. सो या संदर्भामध्ये तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक जो आहे हा माझ्यासाठी खूप आवश्यक असतोय मित्रांनो. सो कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सर्वजण तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक जो आहे की हा पूर्ण सेशन तुम्हाला कसा वाटला, या सेशनमधून तुम्हाला कशा प्रकारे माहिती अभ्यासायला मिळाली, या संदर्भात तुमचा जो फीडबॅक असतोय हा एक मोटिवेशन देणारा असतोय. सो ऑलवेज तुमचा फीडबॅक नक्कीच प्रोव्हाइड करत चला मित्रांनो. याच प्रकारे आपला महाराष्ट्राच्या भूगोलाचाही एक सेशन तुमच्यासाठी आपण उपलब्ध करणारच आहोत, जो या ठिकाणी तुम्हाला याच प्लॅटफॉर्मवर बघायला मिळेल. सो ऑल ऑफ यू गाईज, नक्कीच तुम्ही हे सर्व सेशन व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित माहिती घ्या. सो ऑल ऑफ यू गाईज, थँक्स अ लॉट. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. जय हिंद.